नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजेच जावा स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे अँड ॲट द सेम टाईम सम MCQ क्वेश्चन्स ऑल्सो आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू. मित्रांनो, माझं एक सिन्सिअर सजेशन आहे की नोट्स डिटेलमध्ये स्टडी करा. It is fine clear. This will help you a lot in your examinations, MCQ examinations. Okay. The JavaScript is a dynamic computer programming language. JavaScript is very easy to implement because it is integrated with HTML. Integrated with HTML म्हणजे HTML फॉर्मॅटमध्ये जे कोड आपण लिहितो त्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचा कोड सुद्धा लिहू शकतो. दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज integration with HTML. It is an interpreted programming language with object oriented capabilities. प्रत्येक sentence has got a lot of importance with respect to MCQ examination. Interpreted language म्हणजे काय मित्रांनो, जावा तुम्ही स्टडी केलाय, ओके, कोर जावा तुम्ही स्टडी करत असताना त्याचे फीचर्स ऑफ कोर जावामध्ये जावा इज अन कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड लँग्वेज. पण जावास्क्रिप्ट काय, जावास्क्रिप्टला कंपायलर नाही, यू हॅव गॉट डायरेक्टली इंटरप्रिटेशन. आणि सेकंड थिंग काय, ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड केपबिलिटीज आहेत. म्हणजे काय, यू हॅव गॉट अन ऑब्जेक्ट, ओके, समथिंग लाईक दॅट. ओके, and programs written in this language are called as script. Okay, and these scripts are embedded in the web pages. Okay, now JavaScript language कोण डेव्हलप केलं होतं? The name of this scientist is Brendan Eich. आणि जावास्क्रिप्टचं दुसरं नाव काय आहे? लाईव्ह स्क्रिप्ट. दुसरं नाव आपल्याला म्हणता येत नाही. दुसरं नाव जावास्क्रिप्टला इज कॉल्ड ॲज ECMS स्क्रिप्ट. पण जावास्क्रिप्टचं ओरिजिनल नेम इज live script. Yes student, did you understand this one? Can you tell me any one of you ki what is the first name of Java? तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट्स मध्ये लिहा. Java was originally called as dash. Okay, then next one we will see, right? JavaScript can execute not only in the browser but also on the server. राईट, एवढंच नाही आहे तर ही कुठल्याही डिव्हाइसवर रन होऊ शकते ज्याच्यामध्ये ही जावास्क्रिप्ट इंजिन असायला पाहिजे. राईट, मग जावास्क्रिप्ट इंजिन म्हणजे काय ती आपण बघूया. तर प्रत्येक ब्राउझरमध्ये यू हॅव गॉट अ जावास्क्रिप्ट इंजिन. जसं की गुगल क्रोम किंवा ओपेरा ह्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी जे जावास्क्रिप्ट इंजिन असतं त्याचं नाव आहे V8. तसंच फायरफॉक्स ब्राउझर तुम्हा सगळ्यांना माहीत असेल तर त्या फायरफॉक्स ब्राउझरमध्ये जे जावास्क्रिप्ट इंजिन आहे विच इज रेस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युटिंग द जावास्क्रिप्ट त्याचं नाव काय, स्पायडर मंकी. ओके, आणि दुसरे पण इथं दिलेलं आहे. नाव वी विल सी की जावास्क्रिप्ट प्रोग्राम ॲक्च्युअली कसं एक्झिक्यूट होत आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण सोर्स कोड लिहिलं. सोर्स कोड म्हणजे आपण जावास्क्रिप्ट प्रोग्राम लिहिलं. तर इथं बेस लाईन कंपायलर आहे. बेस लाईन कंपायलर म्हणजे ती ऑटोमॅटिक कंपाईल करतं आहे आणि त्यानंतर एक बाईट कोड जनरेट होत आहे आणि ही इंटरप्रिटर काय करतं आहे, ह्या बाईट कोडला बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं आहे अँड ही बायनरी इन्स्ट्रक्शन्स आर गिवन टू द CPU फॉर द एक्झिक्युशन. नाव इथं यू विल गेट अ डाऊट, सर व्हॉट इज द बिग डिफरन्स बिटवीन जावा अँड जावास्क्रिप्ट. जावामध्ये पण पहिल्यांदा कंपाईल होते पुन्हा नंतर इंटरप्रेट होत आहे. डिअर स्टुडंट्स, लुक ॲट दिस वर्ड व्हेरी केअरफुली. बेस लाईन कंपायलर. तर तुम्ही सगळे जावा स्टुडंट्स आहेत, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जावा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी जावा सी का म्हणजे तिथं बेस लाईन कंपायलर नाही, एक्सप्लिसिटली तुम्हाला कंपाईल करायला पाहिजे. पण जावास्क्रिप्टमध्ये काय होतं, कंपाईल करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली रन करा. इंटरनली ही बेस लाईन कंपायलर त्याला कन्वर्ट करून बाईट कोडमध्ये कन्वर्ट करून मग पुन्हा इंटरप्रेट होतं. दिस इज व्हॉट यू शुड अंडरस्टँड. ओके, त्याचं सगळं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. तर आता मी ही डिस्क्रिप्शन काही तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून सांगणार नाही. तर इथं फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट बघा. राईट, तरी सगळे ईच अँड एव्हरी फीचर तुम्हाला 1 मार्क
किंवा MCQसाठी इम्पॉर्टंट असू शकते. ही तुम्ही डाउनलोड करा. अगेन आय एम टेलिंग यू, ही PDF फाईल्स फक्त ज्यांनी व्हॉट्सअप थ्रू मला रिक्वेस्ट करतील त्यांनाच पाठवलं जाईल. इज दिस पॉईंट क्लिअर, राईट? देन ही सगळे फीचर्स यू कॅन गो थ्रू दिस वन. ओके. देन IIT लातूर ही पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी यूट्यूब चॅनलचं ऑफलाईन क्लासेस इथं लातूरमध्ये कंडक्ट केले जातात फॉर कम्प्युटर ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टुडंट्स, डिप्लोमा ॲज वेल ॲज BEच्या स्टुडंटसाठी. दॅट नेम इज IIT लातूर. ओके. नाव इथं एक पॉईंट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करायला, ही आपण MCQमध्ये कसं स्टडी करायला पाहिजे. डेफिनेटली ह्याला तुम्ही रीड करा अँड ट्राय टू अंडरस्टँड. JavaScript इज ए ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. का म्हणजे JavaScriptमध्ये ऑब्जेक्ट्स आहेत. ती ऑब्जेक्ट्स कसं आपण यूज करतो काय नाही, दॅट आय विल से लेटर, राईट? ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट हँडल्स डेट अँड टाइम. ट्रू. इट डिटेक्ट्स द युजर ब्राउझर अँड इट इज लाईट वेट. ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 1 मार्कसाठी MCQ क्वेश्चन यू कॅन गेट. क्लायंट साइड, it is a scripting language, is interpreter based scripting language. बघा प्रत्येक पॉईंटमध्ये एक MCQ क्वेश्चन आहे. मग आता तुम्हाला करायचं आहे काय? सगळे पाठ करायचं आहे का? नाही, फक्त एक रीडिंग तुम्हाला टाकायचं आहे. इट इज पॉईंट क्लिअर. JavaScript is case sensitive. Remember this one. JavaScript is interpreter based scripting language. It is object based language because it provides predefined objects. Okay. हे थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. मग तुम्हाला JavaScript प्रोग्राम रन करण्यासाठी काय पाहिजे? ह्याच्यामध्ये तर काही MCQ पॉईंट नाही, ही तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता. पण माझा रिक्वेस्ट आहे, ईच अँड एव्हरी कम्प्युटर सायन्स स्टुडंटला कुठल्याही लँग्वेज शिकत असताना तुम्ही जर प्रॅक्टिकल करत नसताल तर त्याचा शिकून काहीच उपयोग नाही. इज दिस पॉईंट क्लिअर? जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, इज दिस पॉईंट क्लिअर, 1-2 प्रोग्राम करत बसा तुम्ही. यू विल गेट लॉट ऑफ कॉन्फिडन्स स्टुडंट्स. बिलीव्ह मी, कम्प्युटर सायन्सचे स्टुडंट्स म्हणजे कंपल्सरीली प्रॅक्टिकल करायला पाहिजे. ही तुमच्या डेली रुटीनमध्ये राहू द्या. 1-2 प्रोग्राम्स, इज दिस पॉईंट क्लिअर, गो थ्रू देम. इट विल मेक अ बिग डिफरन्स इन युअर कोडिंग केपेबिलिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट फाईल ही MCQ टेस्ट आहे. याच्यामध्ये थोडे प्रश्न आहेत, राईट? विथ आन्सर्स आय एम प्रोव्हाइडिंग दिस वन. Which of the following is a client-side JavaScript object file upload? The answers are also given here. Go through this one and more importantly, आधी जे notes मी तुम्हाला दाखवले, go through those notes also. They will be helpful for you. And again, ही video end करायचा आधी, right? ज्यांना ही MCQ PDF फाईल as well as नोट्सचं PDF फाईल पाहिजे, मला व्हॉट्सअप करा. इमिडिएटली आय विल सेंड यू. इज दिस पॉईंट क्लिअर? थँक यू. ऑल द बेस्ट.